तुम्ही बघितलं का, नोटीस केलं काही? दव कसं जमा झालंय. चला आतमध्ये जाऊया, तुम्हाला मी दाखवते पडवी. चला इकडे दोघांनी या, आपलं घर बघायला या. बघा मस्त एकदम आहे. बघ टाकलंय, कुठे कुठे काळी टाकले. काय आला, थंडी खूप आहे ना. थंड आहे एकदम. नाही खाणार आता बिस्किट. खातात बिस्किट? नाही खाते जास्त, म्हणून बिस्किट आणा. दोघांना पण बिस्किट आवडत नाही. शेरा, हे शेरू घेऊन आलो पुढे. त्याला पण ते शेरू नको बिस्किट. त्याला दाखवतो. त्याने पण नाही खाल्ला, तो टाकला तो खाली. आज खूप गार आहे ना. थंडी पडली आहे. बापरे, इतकं गार वाटतं ना. आणि धुकं पडलेलं आहे ना. दवाचं पाणी, पावसाचे थेंब कसे पडतात तसा आवाज येतो दवाच्या पाण्याचा. आज चूल कुठे पेटवायची? थंडीची पहिली सुरुवात. नाही, चूल कुठे पेटवायची? चूल बाहेर कुठे बघूया. इथेच पेटूया बाहेर एक साईडला. इथे काय तू जर थांबले. काय भेळ काय घाण करून टाकला सगळं. बघ चिखला पाय लागले ना. खाणार तर बिस्किट आणि मागतोय खा. ते टाकला तिकडे नेऊन, ते टाकलाच दिला तो मगाचा. आणि इकडे कुणाल जेव्हा बघा, तुम्ही बघितलं का, नोटीस केलं काही? काल दुपारी जाऊन ते ना शेविंग वगैरे करून आले. आणि आपल्या पडवीचं काम झालेलं आहे पूर्ण. पण हे जे सामान आहे ना, हे 8-10 दिवस असंच पडून राहणार, कारण आपल्याला पाणी घालायला लागणार ना. त्याच्यामुळे काही करू शकत नाही, असंच ठेवायचं. काय मग आता काय छान झालं आता. काय हा देतो आम्हाला असं चहा बरोबर आहे ना, म्हणजे काही नाही काय खायला लागतं सकाळी सकाळी. ते उपाशी पोटी चहा पित नाही ना, ते ॲसिडिटी होते त्यांना, म्हणून है ना. खायचं नसतं, पण त्यांची नाटकं खूप असतात दोघांची. तर शेरूला सोडवतं, त्याला पण जाऊ येऊ दे. एक राऊंड मारूया दोघांनी पटकन. आले राऊंड थांब थोडा वेळ. सोडून दिला. दव खूप आहे ना. दवात जातील ओले होऊन येतील. जरा थांब. हां, गारठा खूप आहे बाहेर. बघ कसे वातावरण खूप छान आहे आज. मस्त वाटतंय. थंडीची ते बोलतात चाहूल लागली आज. गार वाटत नाही बेटा, संपला. खप्पा झाला बिस्किट. खप्पा झाला. जा देतो बिस्किट जा. हा वाघ्या ना खूप आता हुशार होत चालला दिवसेंदिवस. लहान असताना खूप घाबरायचा, कपाटाखाली लपून राहायचा. आणि आता देतो जा बिस्किट देतो जा. बस खाली बसा. तर सांग ना खप्पा. हात दाखव दोन्ही हात दाखव. संपलाय काय? खप्पा झाला. जा. हा, डोळ्याला लागतात. जरा गार्डन मधली सफर चालू करते. दव इथं पडले ना भरपूर. जमीन सगळी ओली झाली. आणि तुम्हाला मी गुलाब दाखवते. एकाच झाडाला बघा किती गुलाब फुललेले आहेत. आणि हे धुक्याचं आहे बरं. हे बघा दव बघ कसं जमा झालंय. किती गुलाब आहेत बघा एकाच झाडाला. ए शेरवा पलीकडे. आणि लाल गुलाब, माझ्या आवडीचा गुलाब आहे ते. डबल कलर आहे तो पण. आता हे मध्ये ना गावठी गुलाब पण येऊन गेले, पण कामाच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे राहिलं सगळं. मस्त मस्त. ह्या तुळशी पण किती मोठ्या झाल्या ह्या आपण ना. तुळशीचं काय बाजारात विकू त्याच्यापेक्षा पण जास्त. हां, ह्या तुळशीना वर्ष होऊन गेलं आहे. 1-1.5 वर्ष झालं. जेव्हा आपण राहायला आलो ना इथे, तेव्हा ह्या लावलेल्या आहेत तुळशी. मी त्याच्या आधी लावलेल्या आहेत. ते पहिलं रोपटं तुळशीचं आणि मग बाकीचे झाडं लावलेली आहेत. छान झालेत. चला पाणी मारायचं आहे, आपलं नेहमीचं काम करायचं आहे. तो बघा कसा केक कटतोय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि म्हणजे घराभोवतीचं जे काही सामान होतं ना, कचरापेटी खूप जमा झाली. ती सगळी काल संध्याकाळी ना आम्ही साफ करून टाकलेलं आहे. तेव्हा मागच्या साईडला तुम्हाला दिसेल सगळा कचरा टाकून ठेवला आहे. तो जाळायचा आहे, थोडा करून जाळणार. आणि आता मी आलेली आहे आपल्या मागच्या पडवीमध्ये. तिकडनं येणार होते किचनमध्ये, पण रस्ता तिकडचा बंद आहे. तिकडं टेबल ठेवला आहे मोठा, त्याच्यामुळे यायला जायला मिळत नाही आहे. एक मिनटं जरा. चूर आज कुठे पेटवायची हा प्रश्न पडला आहे.
चला आतमध्ये जाऊया, तुम्हाला मी दाखवते. पडवी पाणी मारून झालेलं आहे, छान झाले आपण. चला इकडे दोघांनी या, आपलं घर बघायला या. त्यांनी पण बघितलेलं नाही ना. चला बाग्या, चला मी पण आहे ना म्हणजे पाऊल ठेवलेलं नाही, आता पहिल्यांदाच पाऊल ठेवते इथे काम झाल्यापासून, कारण ओलं होतं ना सगळं. ए चला या, आपलं घर बघा या. हे बघा, हा सगळं ओलं आहे, पाणी टाकलंय ना. आणि अशी इथे लादी टाकून घेतली हे सगळं सामान ठेवायला. चांगलं झालं ना बघा आता. आणि माझा विचार आहे वॉशिंग मशीन आहे ना इथे ठेवणार आहे मी. बघू आता कसं जमतंय ते. पाणी जाण्यासाठी इथे होल पाडलेला आहे, पाईप टाकलेला आहे इथे. ही लाल जमीन ना मला आवडते खूप. कुणाला जेव्हा नको म्हणत होते की असंच आपण करूया, पण त्यांना एवढं नाही, मला पाहिजे लाल जमीन अशी. आता जाऊन आहे ना काल दुपारी ते गेरू ना घेऊन आले ते, नाहीतर अगोदर नव्हतं आणलेलं. काय पिकला पपई? छान झालं ना बघा. पपई काढला त्याने, तयार झालाय. आता हाच कापा टोचे मारायला लागले ना म्हणून तो काढला, नरम पडलाय तर काय काय. हां झालंय, कापा आता खायला. तो तिकडं जाऊन पिकलेलं दिसतं वाटतं. हे बघ मस्त वाटतं ना. लाल जमीन असली ना का असं एकदम छान लुक येतो. आणि बाहेर आपली अशी पायरी बघा, ही पण जरा अशी लाल करून घेतलेली आहे. आणि ते अशी लादी टाकून हां, अजून तसं थोडंसं बाकी आहे ना झाडायचं. आता काय काल संध्याकाळी अंधार होत आला म्हणून इतकं शक्य केलं, आता होईल व्यवस्थित सगळं. असं दोघंजण गेले आता खेळायला. चला आता 5-6 दिवस काय गार्डनकडे लक्ष द्यायला मिळालेलं नाही आहे. भाजी काय तयार झाली ती काढायची आहे. म्हणजे 2दा काढली होती, ते काम करणारे काकांनी त्यांना पण दिली होती 2-3 वेळा. आणि आता भरपूर असं बघा रान कसं वाढलं आहे ते. आता सगळं आमचं लक्ष राहणार आहे हे रान साफ करायला, कारण घरचं बघा आपलं झालेलं आहे. मिशन रान सुरू. आता भाजी काढतात कुणाची ते बघ, तिकडे पारोशी म्हणजेच गिलकी लटकताना दिसते. सावकाशा खूप रान वाढले बघा. काय हे रान, हे कापायचं, हे पण काढून घ्यायचं. काय ते सुरणाचं? जायच्या आधी सुरण पण करणार, ठेवणार नाही काय. आणि 2 वर्ष नाही आले सुरणाला. ते बघा लटकते. वेल गेले कुठं? ही केळी जरा चेक कर. बघितली वेलची केली, बस झाली गिलकी एवढी. ही बघा भाजी, दुधी बघा आज केवढ्या निघाल्यात. पण या दुधीला ना ते माशी असते ना, ती काय त्या माशीला म्हणतात, पांढरी माशी काय आहे ते, ती ना चोची मारून बघा. हे मग ते ना दुधी ना जास्त दिवस ठेवले खराब होते. ह्याचा हलवा बनवायला होईल मोठा दुधीचा. पपई निघाला आहे. पण आपल्या बागेतली आज भाजी पारोशी गिलकी मस्त होत्या भाजी याची. आणि शिराळी माहिती आहे, पण ही पहिली भाजी आपल्या बागेतली आज तुम्हाला मी दाखवते. चला हे सगळं काढलेलं आहे, आता जरा सगळं साफ करून घेते. करा पडापड. आज बघा कपडे भरपूर आहेत. हे पडदे जे मागे होते ना ते लटकलेले बघा चुलीचे आहेत, ते काढले धुवायला. वाघ्या शेरूचं अंथरून काढलं आहे. आणि हे कपड्याचं काम आज जास्त आहे. आणि बराच वेळा गेला सगळं आटपण्यामध्ये. झालं आहे सगळं, म्हणजे झाडलोट करून वगैरे सगळं झालेलं आहे. आणि ऊन पण आलं आहे. आणि ते बघा पक्षी कसं उडतं आहे ते. हां मस्त मस्त. वाघ्याशेरू गेलेत खेळायला, अजून नाही आलेले आहेत. आणि आता ते ना पूर्ण भिजून येणार आहेत दवाने, त्याच्यामुळे त्यांना पण आंघोळ घालावी लागणार आहे. चला कुणाल. बघा मस्त एकदम आहे बघ, मस्त एकदम. आणि एकच बी आहे आतमध्ये, एकच आहे. एक बी ठेवू. नाही ते सफेद सारखी दिसते, सफेद सारखी आहे. कलर तर बघा ना कसा मस्त असा ना. ही झाली आपल्या नाश्त्याची सोय. पपईचा रंग बघा पिवळा धमक, मस्त रंग आहे एकदम. आणि गोड आहे. आणि साधारण बघा गोड असतो ना पपई, जास्त गोड नसतो. आणि ही चण्याची डाळ टाकली भिजत दुपारसाठी. आज बनवते पटवलची भाजी. ही आपल्या बागेतली भाजी आहे.
जी काल काढून ठेवली होती. म्हटलं आता बनवूया दुपारला. तर इथे त्यांनी ते रान बघा मारलेलं होतं ना, औषध मारायला घेतलं कुणालच्या आव्हाने. आणि उन्हामध्ये हे काम करावं लागतं ते पण तुम्हाला मी सांगते. कारण पाणी असेल ना म्हणजे दव वगैरे तर असर होत नाही. त्याच्यामुळे उन्हामध्ये स्प्रे करायचं. मग ते गवत कसं रान मरतं मग आपोआप. वरती वरती जळला. काय झालं? ओलावा आहे बघ खाली, तू बघ जायला ना. तिथे पण टाकलंय. कुठे कुठे काळी टाकले? इथे टाकली, हे थोडं 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 हां, झाडं सांभाळा. म्हणूनच हे याच्यातच जाळलं ना. ते हळूहळू कर. इथे पण आवाज येतो. ह्या साईडला पण टाकले काय? हा, तिथे तर ते पिशवी टाकून ठेवली. सुकलं ते जास्त जळलं. आता हे बरं झालं कुणाला वरचं जळून गेलं. आता ही आपण असं हे ना, ही आता हे आहे ना, ते काढलेलं आहे. हे आता फक्त जळलं चुकलं ना आणि टाकली की जळून जाणार. हे काय सर्व ओलं आहे अजून, दव आहे ना. दव आणि पाऊस पडला होता ना ते. हां, परवा दिवशी. ठीक आहे. आधी आग लावूच नका कारण खूप ओलावा आहे. हां, अरे हे बघितलं मी, ट्राय केला आम्ही आता इथे. डेमो केला काय? नाही ना, औषध स्प्रे तेवढा करा. आग लावूच नका आधी कारण सगळं ओलावा आहे. काय उपयोगच नाही. संध्याकाळच्या वेळेस लावायला पाहिजे. पण हे कसं आहे आता बघ, हे एवढा एवढा जो जाळला होता ना, हां, त्यात सुकाय तेवढं सगळं जळून गेलं ना. आता हे ओळा आहे बघ खाली ना. म्हणलं दव काय अजून सुकला नाही. चला, माझं आपलं काम चालू आहे. हे बघा, हा एवढा कचरा निघालाय बघा. हे सगळं कचरा, हे सगळं ना जाळून टाकणार त्या गवतावर थोडं थोडं. गुरं आली वाटतं. गुरांचा आवाज येतोय. माझं चाललंय कपडे धुवायचं काम. ते बघा, कपडे धुवायला घेतले होते पण ते आवाज आला. म्हटलं काय जळतंय म्हणून मी बघायला गेले. मग चला पटापट करूया. तर इथे माझी सुरुवात आहे ना सकाळपासूनच झाली होती काम करायला. म्हणजे आता बघा दसरा तर म्हणजे 2 दिवसावरती दसरा आला होता. दिवाळी आता लगेच येणार या विचारानेच म्हटलं आपण आता ना हळूहळू सगळं साफसफाई वगैरे चालू करूया. अंथरुणापासून मी सुरुवात केलेली आहे. इतकी घरामध्ये धूळ झाली होती सिमेंट वगैरे जाऊन जाऊन. आणि आता आजूबाजूला बघा माती वगैरे. गावच्या ठिकाणी मातीचं तुम्हाला माहिती आहे किती हे असतं. तर त्याच्यामुळे अंथरुणापासून सुरुवात केली मी. भाग्या शेरू यांचं अंथरुण मी आता पहिला धुवायला काढलं. मला वाटतं मी 15 दिवसापूर्वी पण सगळं अंथरुणाने धुवून काढलं होतं घरातलं. पण पुन्हा आता ना धुवावीच लागणार होते. ते मी सुरुवात केलेली आहे आणि आता रोज थोडं थोडं करून धुतलं जाईल ते. आणि मुख्य काय तर दिवाळीची साफसफाई पण आता थोडी थोडी ना चालू करणार आहे मी. जसं जमेल तसं थोडं थोडं करून घ्यायचं. काम झालं आहे पण मागचं पुढचं अंगण स्वच्छ करून झालेलं आहे. त्याच्यामुळे हे बरं पडलं. पाणी जे होतं ना एक्स्ट्राचं म्हणजे आम्हाला आतमध्ये भरून ठेवावं लागतं. बाहेरची जी आपली टाकी आहे ना ती 500 लिटरची टाकी आहे आणि घरामध्ये बसवलेली आहे 500 लिटरची टाकी वरती. तर घरातलं पाणी कसं आम्ही जास्त म्हणजे यूज करत नाही. काय होतं घरातलं पाणी जर का जास्त वापरलं मग बाहेरचं पाणी सगळं जमा राहतं. त्याच्यामुळे अशा बालद्या वगैरे भरून ना आम्ही घेतो बाथरूममध्ये वगैरे आंघोळीला वगैरे. आणि जसं बाहेरचं पाणी संपलं मग घरातलं पाणी मग वापरतो. 3 ते 4 दिवसानंतर ना पाणी भरलं जातं. कारण तुम्हाला माहिती पाणी इथे खूप लांब आहे. बाहेरचं सगळं काम आटपलं आणि नंतरला मी किचनमध्ये येऊन जेवणाची इथे तयार केली. जेवण करायला घेतलं आणि लाईट गेली होती. बघताय तुम्ही अंधार दिसतोय. आणि हा आज ना 2-3 वेळा गंमत झाली. म्हणजे जेव्हा जेव्हा मी स्पिन करायला जायचे ना कपडे नेमकी लाईट जायची. आज खूप लाईटीने असा त्रास दिला. म्हणजे मी कपडे ना सुकवले होते स्टँडमध्ये. ते कपडेसुद्धा मी काढून ना म्हणजे परत स्पिन करायला टाकले. परत लाईट गेली. पुन्हा ते काढले. पुन्हा स्टँडमध्ये सुकवले आणि लगेच लाईट आली आणि पुन्हा काढले. असं 2-3 वेळा झालं मला. शेवटी मी कंटाळून ना ते कपडे मशीनमध्ये टाकून ठेवले. म्हटलं जेव्हा लाईट येईल तेव्हा मी स्पिन करीन आणि नंतरला मग कपडे सुकवीन. तर इथे जेवण बघा करून झाले. ह्या बनवल्यात तांदळाच्या भाकऱ्या आणि पडवळची भाजी थोडीशी जास्त केली. मला ना पडवळची भाजी आवडते. म्हटलं राहिली तर संध्याकाळी खाऊ शकते मी. किचन आवरून झालं आहे. म्हणजे भांडी जी होती ना नाश्त्याची जेवणाची ती सगळी करून घेतली. काय चाललंय कुणाल? बघा चार्जिंग चाललंय. आणि बाहेर भाग्या आणि शेरू यांची वाटतं आंघोळ चालू आहे. हे बघा हां, हे दोघंजण मगाशी खेळायला गेले. सकाळी जेव्हा मी कपडे धुवत होते ना त्याच्या आधी पूर्ण बघा चिखलाने माखून आले होते. त्यांना आता आंघोळ
चालले. हे कपडे का उन्हात टाकले? स्टँड का उन्हात टाकला? कोणा कपडा घ्या बाय हा घे. तांबा घेतलं ते कपड्यांचा कलर हे होईल म्हणून ते मी बाहेर नाही टाकलेला स्टँड. गेले तर परत हा ओळाला उचलून घे. नाही आता घेते. कलर जाईल ना कपड्यांच्या. माझ्या नवीन गाऊन आहेत माझ्या. झाले ह्याची आंघोळ. धुतला याला उचल. पूर्ण चिखलाने माखला होता. शेरूचा माहिती ना पांढरा आहे. त्याला पण धुतो. आता उचलून घे. सावकाश. त्याला आणि इकडे. हे असं असतं यांचं. खेळायला जातात हा आणि मग असे चिखलाने माखून येतात दोघं पण. चला जा वाग्या तुझी आता वारी आहे आंघोळ करायची. जा स्टँड घेऊ दे घरात पहिला. आणि हे पडदे होतलेत ना ते इथेच टाकले ओले. तेवढं पाणी म्हटलं दिवाळीला आपल्या होईल ना. आणि चादरी धुतल्या तर दोघांच्या पण त्या ह्याच्यावर टाकल्या आड्यावरती. आता वाघ्याची चालले आंघोळ. आणि स्टँड घेतला मी एक साईडला म्हणजे घरात नाही ठेवला. इथं सावलीमध्ये ठेवला. हा बघा इथे कपड्यांचा कलर उन्हाने की नाही जातो. आणि हे ऊन एकदम म्हणतात ना कडाक्याचं ऊन आहे. आता हे दोघं जण आंघोळ घालतात. त्यांना म्हटलं इथे घ्या आंघोळ घालायला पण त्यांनी तिथे घेतलं घालायला. इथे मी आता झाडू फिरवली. इतकी वाळू ना घरामध्ये बाप रे. जोपर्यंत आपलं पाणी घालायचं काम चालू राहणार तोपर्यंत अशी वाळू पडून जाणार. ओला कपडा होता तो मी आता इथे दिवालावर टाकला. म्हणजे जितकं ओलं टाकतं ना ते सगळं आमचं ओलं टाकण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे कोबा आपला म्हणजे ते प्लास्टर केलं आहे ना ते तडकायला नको म्हणून. आणि हे आता हे 8-10 दिवस सगळं पसारा आपलं ना असंच पडून राहणार. जोपर्यंत पाणी मारायचं काम कंप्लीट होत नाही तोपर्यंत हे असंच राहणार. पुढच्या साईडला मागच्या साईडला तर सगळं सामान नाहीच आहे. ओ शेरा बघा शेट कसे बसलेत ते. ओ शेरू आंघोळ घातला का एकदम गोरा गोरा दिसतो अजून. जिभ अशी बाहेर काढतोय बघ. कशी जिबली बाहेर काढतोय बघ. नाटक चालू झालं. जरा उन्हात ना आंघोळ केलं का बरं वाटतं ना. दुपारच्या वेळेस जरा थंडावा भेटेल त्यांना. म्हणजे त्यांना पण बरं वाटेल. खूप त्रास होतो त्यांना गरमीचा. भाग्या माहिती काय करतो जाऊन आहे ना असं ओलामध्ये बसतो. किंवा बाहेर गेला ना तर गवत असं ना ओल्या गवतामध्ये जाऊन तो बसतो. तेवढं जरा बरं वाटतं. शेरू गेला तर मग शेरू कसा लगेच घरी निघून येतो. ते बघा कसं आंघोळ करताना नाटकं चाललं तर भाग्याची. तर आता जेवायचं अजून बाकी आहे. आज थोडंसं उशीर होणार आहे जेवायला. म्हटलं ठीक आहे एक दिवस चालतं. आता ह्या दोघांच्या आंघोळा झाला का मग ह्यांना जेवायला वाटते. मग चला मित्रमैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.